आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। औषधी आणि पौष्टिक गुणधर्म असणाऱ्या रानभाज्यांची माहिती शहरातील नागरिकांनाही व्हावी आणि रानभाज्यांची बाजारपेठेत मागणी वाढावी, ग्रामीण शेतकरी महिलांच्या हाताला व्यवसाय मिळावा यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाज्या महोत्सव भरवण्यात आला होता। कृषी विभाग, आत्मा आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं या रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी रानातील ताज्या रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या। या भाज्या फक्त पावसाळ्यातच मिळत असतात, तर यातील काही भाज्या गुणकारी औषधी म्हणूनही ओळखल्या जातात। ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळून त्यांच्या व्यवसायाकडे कल झुकावा या दृष्टिकोनातून शासनातर्फे करण्यात आलेली ही तजवीज असून या महोत्सवाचं उद्घाटन तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते करण्यात आलं। या महोत्सवात महिलांनी हिरव्यागार रानभाज्यांसोबतच डाळी, कडधान्य, फळभाज्या तसेच घरगुती अन्नपदार्थही विक्रीसाठी ठेवले होते। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।